प्रेमळ भक्तांनो, सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हाच आहे की जेव्हा आपण मामांच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उंचवलून येत असतात। अशा वेळी आपण बाबांना सांगावे, हे गुरु माऊली, आता तुमच्याशिवाय मला कोणीही नाही, मला तुम्ही आपलासा करून घ्या। मी अवगुणी असेन पण तुम्ही माझा नक्की अवहेर करू नका। मी तुमचा प्रत्यक्ष तुम्हाला शरण आलेलो आहे असं तुम्ही मामांना नक्कीच म्हणा। मित्रांनो, असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी जर तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील। भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा सर्वात सुंदर गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ। तू फक्त संयम ठेव आणि निस्वार्थ मनाने प्रत्येक वेळी आमची भक्ती कर। मित्रांनो, हा संदेश तुमच्याकडे जितका वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊ नये का। जयाची जन्मी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामांत केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या भगवंत मूर्ती। मित्रांनो, संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलासारखा असतो, सुंदर वास तर येत असतो पण हिरव्या पानांमध्ये ते फूल शोधून काढता येत नाही। त्याप्रमाणे जेथे संत असतात तेथे आनंद आणि समाधान देखील असतो, पण तो बाह्यत प्रत्यक्ष सामान्य माणसासारखा असल्यामुळे आपल्याला ओळखता मात्र येत नसतो। हेच सर्वात मोठे सत्य आहे, नक्कीच लक्षात घ्या। अखंड अनुसंधान हेच नक्की संताच्या चरित्राचे मर्म असते। कोणत्याही स्थितीत किंवा कोणत्याही परिस्थितीत भगवंत आणि मी वेगळे नाहीत याची तुम्हाला जाणीव ठेवायचं आहे। समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले तरी त्याच्या खाली पाणीच असते। असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते, जे नाही ते तोंडाने सांगणे ही एक पद्धतीची माया झाली। तिला आपण खरे मानतो, मायेला असत्य मानले की ब्राह्यला नक्की सत्यत्व येते। आपण मायेच्या पाठीमागे जातो पण माया ही नक्की मृगजलाप्रमाणे आहे असे समजते, तेव्हा आपण तिथे स्वस्थ होतो। जन्माच्या वेळेस नक्की सोह म्हणत होता, नंतर कोह म्हणू लागला आणि शेवटी देहच मी म्हणू लागला। वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे तर नसतात, नक्की त्याचप्रमाणे भगवंत आणि मी म्हणू लागला। म्हणजे लक्षात घ्या, भगवंत आणि मी वेगळे नसतो। सत्य म्हणजे अखंड टिकणारे, ते म्हणजे परमात्मा स्वरूप असतात। नक्कीच भगवंतांच्या स्वरूपाच्या ठिकाणी मन चिटकून राहणे यालाच अनुसंधान म्हणतात। भगवंतां वाचून इतर सर्व काही म्हणजे उपाधी होय, मला कळत नाही असे वाटणे ही नक्की परमार्थांची पहिली पायरी आहे। आणि मी आणि नक्कीच भगवंत वेगळे नाही असे अंगी मुरणे ही देखील शेवटची पायरी असते। जे जे घडते त्याचा करता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वाटणे यालाच निष्काम कर्म म्हणतात। आणि आले तर भोगले, गेले तर सोडले हे एक पद्धतीचे सहज कर्म असतात। दोष बांधू नये अशा रीतीने केलेले कर्म ज्ञानयुक्त कर्म होय, आणि ईश्वराच्या स्मरणात केलेले कर्म त्याला निरासक्त कर्म असे म्हणत असतात। अमुक फळ मला मिळावे ही प्रत्यक्ष वृत्ती सोडावी, याचे नाव निरासक्ती होय। म्हणून तुम्ही बाळू मामांचे नाम घ्या ते निस्वार्थ मनाने, हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे। नाम घेणे हा माझा धर्म आहे, ते माझे आद्य कर्तव्य आहे, त्याच्याशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखेच आहे। नाम घेण्यात माझे आत्यंतिक हित आहे, किंबहुना मी नामाकरिता जन्माला आलो आणि तदस्वरूपच होऊन जाईल इतक्या प्रज्वलित भावनेने प्रत्येकाने नाम घेणे जरूर आहे। आणि मग प्रेम आले, प्रत्यक्ष नाही ही गोष्ट मात्र शक्य नाही। बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच आपण घ्यावा। त्याचप्रमाणे परमार्थांच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हे एक उत्तम साधन आहे, तेच आपण करावे आणि नेहमी आनंदाने जीवन जगावे। लक्षात ठेव भक्ता, आनंदाने जीवन जगण्यासाठी एकच गोष्ट माणसाला हवी असते, ती गोष्ट म्हणजे एकच गोष्ट
ही गोष्ट देखील तात्पुरती आहे. खरोखर आनंदाने जगायचेच असेल तर तुम्ही निस्वार्थ मनाने परमेश्वरांची सेवा करा. नक्कीच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, मामा सांगतात, ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात चांगल्या गोष्टी मी तुला नक्कीच देईन. तू विश्वास ठेव भक्ता माझ्यावरती आणि तुझ्यावरती. कारण लक्षात ठेवा, जो दुसऱ्या व्यक्तींवरती जास्त विश्वास ठेवतो तो मात्र आयुष्यात प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक काळी रडत असतो. पण जो या गुरुमाऊलींवरती सर्वात जास्त विश्वास ठेवत असतो ना, हे गुरुमाऊली त्याच्या नेहमी पाठीचे असतात. हे आजपर्यंतचे अट्टळ आणि खरे सत्य आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी मामांवरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी एखादी यशाची पहिली पायरी आहे हे देखील आपल्याला म्हणता येईल. ते म्हणजे भगवंतांचे नक्कीच स्मरण करणं. आशेचे, निराशेचे व पराजयाचे असे अनेक प्रसंग येऊन जातील, पण निराधाराचा भक्कम पाया असलेली माणसं कुठल्याही आणि कशाही प्रसंगी ठामपणे उभे असतात आणि प्रत्येक संकटांना एकाच पद्धतीने सामोरे जात असतात. हे देखील खरे. प्रेम आणि विश्वास हा संसाराचा मुख्य टॉनिक. ह्या टॉनिकशिवाय संसाराचं आरोग्य मात्र चांगलं राहणं थोडंसं अशक्यच असतं. नातं हे प्रतिध्वनीसारखं असतं बरं का. आहोला काय हो म्हटलंच पाहिजे. हे देखील तितक्या पद्धतीने सत्यही आहे आणि खरीही आहे. माझं तर मत एवढंच, मानसिक ताणसुद्धा आनंदाने स्वीकार केला म्हणजे सहनशक्तीमध्ये नक्कीच आपल्या वाढ होईल. प्रत्यक्ष स्टॅमिना वाढत असतो. हीच माझं मन आहे. मित्रांनो, भगवंत सांगतात की माझ्या प्रेमळ भक्ता, प्रत्येक वेळी जीवनामध्ये जर तुला संकटे येत असतील तर तू अजिबात घाबरू नको. कारण लक्षात ठेव, जेही संकट आज तुझ्या पदरी येत आहेत ते प्रत्येक संकटे कालांतराने तुझ्या आयुष्यातून निघून जातील आणि तुझ्या आयुष्यात असे सुख येईल ज्या सुखाची तू कधी कल्पनाही केलेली नसेल. म्हणून निराश होऊ नको. प्रत्यक्ष तुझा आनंदाचा क्षण जवळ येत आहे आणि सर्वात जास्त आनंद हे तुला नक्कीच प्राप्त होईल. तू फक्त विश्वास ठेव आणि निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर. हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. थोडंसं वेगळं प्रेम असो वा ठरवून केलेलं लग्न ही नात्याची नवी सुरुवात म्हणूनच हवी. प्रथा अथवा बंधन हे मुला अथवा मुलीवर लादणं देखील चुकीचं आहे. गैरसमज झालेलाच असेल तर त्यावरील एक औषध ते म्हणजे संवाद. एकदा ट्राय करायला हरकत नसावी. तुम्ही एकदा संवाद साधून बघा. नक्कीच झालेला प्रत्येक गैरसमज एका क्षणामध्ये निघून जाईल. चांगल्या लोकांची कदर करणे हेच आपले कर्तव्य. म्हणून तुम्ही चांगल्या लोकांची कदर करा. खूप कमी जीवनामध्ये चांगले राहिलेले आहेत म्हणून तुम्ही त्यांना जपा. परमेश्वर तुम्हाला नक्कीच जपतील. विरोधक एक असा गुरु असतो नक्कीच जो तुमच्या कमतरता परिणामांसहित दाखवून देत असतो. हे देखील तितक्या पद्धतीने अटळ आणि खरं सत्य आहे. मित्रांनो, आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. एक गोष्ट मात्र खरी आहे, ज्याच्या मनी असेल ईश्वरांचे नाव, ईश्वर असतील त्याच्या पाठीशी थांब. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही नेहमी भगवंतांचे नाम घ्या, ते निस्वार्थ मनाने. कारण निस्वार्थ मनाने केलेली भगवंतांची भक्ती कधीच प्रत्यक्ष वाया जात नसते. अर्धा ग्लास भरलेला आहे हा विचार समाधानी माणूस करू शकतो. नक्कीच हातावरच्या रेषाच तुमचं आयुष्य लाईनवर आणणार नाही. तुमच्या आयुष्याला मेहनतीनेच यशस्वी ट्रॅकवर आणावं लागेल. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येक वेळी प्रयत्न जास्त करा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. सुरुवात कधी करायची? नात्यातला वादावर तडजोडीची सुरुवात करतो तेव्हा अहंकाररूपी राक्षसाचा मुडदाच पडतो. हे देखील खरे. मित्रांनो, जो मामांच्या नामात राहतो, जर तुम्ही बाळू मामांच्या नामस्मरणात राहाल म्हणजे त्यांच्या नामात राहाल तर खरोखरच हे गुरुमाऊली नेहमी आपल्या पाठीशी राहतील आणि किती संकटे आली तरी हे गुरुमाऊली एका क्षणामध्ये आपल्या आयुष्यातील सर्व संकटे नक्कीच दूर करतील. म्हणून कोणत्याही स्थितीत
कोणत्याही परिस्थितीत प्रेमळ भक्ता तू मला विसरू नको हेच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. कधीतरी मंदबुद्धीच्या व्यक्तीबरोबर वाद करण्यापेक्षा त्याला शहाणं म्हणणं पण शहाणपण असतं बरं का. याला दुसरा पर्यायच नसतो. म्हणजे काय? म्हणजेच शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं कधीच नसतं. मुलं चांगली जर असली तर कुठल्याही शाळेत चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत असतात. हे सर्वात महत्त्वाचे प्रत्यक्ष प्रश्नाचे उत्तर आहे. मित्रांनो, भगवंत सांगतात जेव्हा नातं मनापासून कोणी स्वीकारतं त्यावेळेस त्याची समोरच्याकडून काही अपेक्षा नसते. हे देखील खरे. कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत तुम्ही नामाला विसरू नका, कारण जो नामात राहील परमेश्वराच्या प्रत्येक कामात राहील. ही गोष्ट देखील अगदी खरी आणि सत्य आहे. म्हणून कोणत्याही स्थितीत किंवा कोणत्याही परिस्थितीत तुम्ही नामस्मरण करणं सोडू नका. फक्त निस्वार्थ मनाने तुम्ही नाम घेऊन तर बघा. ज्या ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी हे गुरुमाऊली आपल्याला नक्कीच देऊन टाकतील. म्हणून निस्वार्थ मनाने तुम्ही परमेश्वरांचे नाम घ्या, निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करा आणि नेहमी त्यांचे आशीर्वाद प्राप्त करा. हा संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच प्रत्येकाने लक्षात ठेवायची एकच गोष्ट आहे, जर तुम्ही निस्वार्थ मनाने मामांचे नाम घ्याल तर हे गुरुमाऊली आपल्याला कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत नक्कीच आशीर्वाद देऊन जातील. फक्त आपल्याला त्यांचे नामस्मरण मात्र निस्वार्थ मनाने घ्यायचे. तुमच्या आयुष्यात खूप सारे पर्याय नक्कीच असतात. हे पर्याय तुम्हाला भरकटण्यासाठी असतात. पण आपण किती अडचणी आल्या तरी आपला मार्ग बदलायचा नसतो, कारण परमेश्वर आपली भरपूर परीक्षा घेतात. जर तुम्ही परीक्षामध्ये यशस्वी झाला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट हे परमेश्वर दूर करत असतात. हे देखील खरे. देव ज्या लोकांना धन दौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देतो. हे अगदी खरे. नक्की उसवलेल्या प्रत्यक्ष कोणत्याही नात्याची प्रत्यक्ष जर तुम्हाला प्रत्येक वेळी वाटत असेल की आपल्या जीवनामधील ही नातं तुटलेलं आहे तर लक्षात घ्या, ज्याला तुमच्याशी बोलायचं आहे तो कोणत्याही स्थितीत तुम्हाला बोलेल. जरी त्याच्याकडे वेळ जरी कमी असला तरी तो 2 शब्द का होईना तुम्हाला बोलून जाईल. पण ज्याला तुम्हाला बोलायचंच नाही तो कोणत्याही स्थितीत तुम्हाला बोलणार नाही. या गोष्टीचे तुम्ही नेहमी भान ठेवा आणि नेहमी जीवनामध्ये आनंदी राहा आणि नेहमी निस्वार्थ मनाने परमेश्वरांची भक्ती करा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद. हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच वेळ काढून अजून ऐका. भगवंत सांगतात, जो माझ्या नामात राहतो आम्ही त्याच्या प्रत्येक कामात राहत असतो. म्हणून प्रेमळ भक्ता, स्थिती आणि परिस्थिती कशी असली तरी तू आमचे नाम घे. ते निस्वार्थ मनाने कडू वाटणारं सत्य अनेकदा जिभेच्या टोकाशी येऊनही न दुखवणाऱ्या वृत्तीची ज्योत तेवत असली की नक्कीच वाणी ओठांची थांबत असते. हे देखील तितक्या पद्धतीने नक्की सत्य अटल आहे. चुकीची क्षमा कोणाची मागायची असते? जो नक्की नम्रपणाने आपली चूक दाखवतो. काही जण हटकून व तिरस्काराने चुका काढणारे जरी असतात त्याची क्षमा वगैरे मागायची नसते. अशांना त्यांच्या भाषेत उत्तर देणेच योग्य असते. दुसऱ्याचं कर्तृत्व कॉपी करून आपलं ओरिजिनल अस्तित्व वाया घालवणे हे सर्वात जास्त मूर्खपणा नक्कीच याला म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. नक्कीच आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते असतं आपलं अस्तित्व, आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते असतं आपलं व्यक्तिमत्व. आणि व्यक्तिमत्व जर तुमचं स्वच्छ असेल तर तुमच्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. हे देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे. मित्रांनो, भगवंत सांगतो, कल्पनाशक्ती तरळ असतो तरी देखील प्रत्यक्ष धडाडी असली म्हणजे आयुष्य 40ला प्रत्यक्ष थांबत नाही. सुख कधी संपत नाही, ती नित्य नवी उगवतात. सुकलेल्या फुलांना नक्की टाकायचं, फक्त धैर्य आपल्याजवळ हवं. नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलवता येत असतात. हे देखील खरे. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना तुम्ही कधी शिकवू नका, तर त्यांना आनंदी राहण्यासाठी तुम्ही शिकवा. ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूचं महत्त्व आणि मूल्य कळेल, किंमत नाही. हीच गोष्ट खरी आहे.
मित्रांनो, ज्यावेळी तुम्हाला वाटत असतं की तुमच्या आयुष्यात संकटे येत आहेत, तुम्ही त्याचवेळी मामांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जीवनमूल्य ही बोटांच्या नक्की ठशांसारखी असतात बरं का. प्रत्यक्ष ती कुणाचीच समान प्रत्यक्ष नसतात, पण तुम्ही जे काही करत असता त्यावर ती नक्की उमटली जातात. हे देखील अटळ सत्य. नमस्कार. ते नेतृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती किंवा सौंदर्य हे आयुष्यातील तात्पुरते टप्पे असतात. वर्तणुकीतून घडलेल्या व्यक्तिमत्त्वाची श्रीमंती ही ग्रॅनाइटवर कोरलेल्या शिल्पाप्रमाणे अबाधित व नक्की अजरामर राहत असते. हे देखील तितक्या पद्धतीने खरे. या सृष्टीमध्ये जेवढे काही प्रत्यक्ष पशुपक्षी आहेत ते त्यांना प्रत्यक्ष भगवंत सांभाळत असतात. हे देखील तितक्या पद्धतीने खरे आणि सत्य आहे. म्हणून तुम्हाला फक्त आणि फक्त विश्वास परमेश्वरांवरती तुम्हाला ठेवायचा आहे. शब्द आणि निर्मळ मन नेहमी दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करतो. हे देखील खरे. काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्यासमोर आपले असतात, बाकी आपल्या मागे ते आपले कधीच नसतात. या गोष्टी देखील तुम्हाला प्रत्येकाळी लक्षात ठेवायचं आहे. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. भेटूया आपण पुढील एका नवीन संदेशाद्वारे. जय श्रीराम.